नमस्कार, स्वागत आहे आपलं ऑनलाईन मुनीमच्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजचा आपला विषय आहे ई कॉमर्स वेबसाईट। आज आपण जाणूया जर का आपला एखादा स्वतःचा बिझनेस असेल तर आपण आपल्या बिझनेससाठी ई कॉमर्स वेबसाईट कशा प्रकारची बनवू शकतो किंवा काय पॉइंट्स असणार आहे ज्याने आपण आपली ई कॉमर्स वेबसाईट अजून चांगल्याने किंवा त्यात अजून त्याला अट्रॅक्टिव्ह बनवू शकू। तर चला माहिती घेऊया। तर आपला सगळ्यात पॉइंट असणार आहे युजर फ्रेंडली डिझाइन। युजर फ्रेंडली डिझाइन म्हणजे काय की आपली जी वेबसाईट आहे ती कस्टमरला अगदी सोपी आणि सरळ हवी, ज्यात कस्टमर सोप्या आणि सरळ पद्धतीने कोणतेही प्रोडक्ट आपले सिलेक्ट करू शकले पाहिजे आणि तिथे त्यांना विदिन सेकंड्स त्यांचं काम झालं पाहिजे। त्यांना तिथे एक सिंपल आणि परफेक्ट एक लेआउट मिळाली पाहिजे की ज्यात त्यांनी युजर फ्रेंडली आपल्या सगळ्या गोष्टी विदिन सेकंड्स करू शकल्या पाहिजेत। हा आपला पहिला पॉइंट झाला। दुसरा पॉइंट म्हणजे आपले जे कस्टमर आहे तिथे प्रॉपर्ली नेव्हिगेट पाहिजे, त्यांना नेव्हिगेशन ऑप्शन पाहिजे। कोणतीही गोष्ट जर का त्यांना तिथे शोधायची असेल तर त्यांना तिथे प्रॉपर फिल्टर्स आपण दिले पाहिजे, ज्यात ते प्रॉपर फिल्टर्सच्या हिशोबाने आपल्या गोष्टी तिथे शोधू शकले पाहिजे। फॉर एक्झाम्पल तुम्ही तिथे वेगवेगळे फिल्टर लावू शकता, जसं त्यांना मेल हवा आहे, फिमेल हवा आहे किंवा तिथे ते वेगवेगळे त्यांना रेट्सच्या हिशोबाने त्यांना फिल्टर्स हवा आहे। या प्रकारे तुम्ही तिथे सगळ्या गोष्टी त्यांना युजर फ्रेंडली करून देऊ शकतात। इन्व्हेस्ट इन हाय क्वालिटी ऑफ इमेजेस अँड डिस्क्रिप्शन। तर आपल्या या पॉइंटमध्ये काय असणार आहे की जसं आपले कोणते प्रोडक्ट्स आहेत तर त्याचे जे इमेजेस आहेत, त्याचे जे पिक्चर्स आहे ते हाय क्वालिटीचे असले पाहिजे आणि त्याच्यासोबतच त्याचं पूर्ण तिथे डिस्क्रिप्शन, त्याची सगळी माहिती तिथे मेन्शन असली पाहिजे, जेणेकरून कोणते कस्टमर येतात त्यांना तिथे संपूर्ण माहिती प्राप्त झाली पाहिजे। याशिवाय जर का त्यात अजून जर का इन्फॉर्मेशन असली किंवा त्याचे इमेजेस जर का क्लिअर असले तर त्याचा एक कस्टमरचा तिथे एक ट्रस्ट बिल्डअप होईल, जेणेकरून कस्टमरला कोणतेही प्रोडक्ट सिलेक्ट करायला तिथे त्यांना मदत होईल। आपला थर्ड पॉइंट आहे मोबाईल ऑप्टिमायझेशन। जसं तुम्हाला माहितच आहे की आजच्या काळात अर्ध्याहून जास्त शॉपिंग जी आहे ती ऑनलाईन शॉपिंग थ्रू किंवा एखाद्या मोबाईल डिव्हाइसेस थ्रू होते। तर जर का आपले कस्टमर मोबाईल थ्रू आपलं काही सॉफ्टवेअर तिथे किंवा आपली ई कॉमर्स तिथे यूज करणार असेल तर ती जी ई कॉमर्स आहे ती त्यांना कोणत्याही मोबाईल स्क्रीनवर प्रॉपर्ली डिस्प्ले झाली पाहिजे, कारण आपल्याला माहिती आहे की प्रत्येक स्क्रीन मोबाईलची जी डिव्हाइस स्क्रीन असते ती वेगवेगळी असते। तर आपली ई कॉमर्स या पद्धतीने असली पाहिजे की ती प्रत्येक स्क्रीनवर तिथे फिट असू शकली पाहिजे। त्याच प्रकारे आपल्याला हे जाणून घेतलं पाहिजे की आपण जे आहे तिथे बटन्स किंवा आपण जे काही ऑप्शन्स बनवणार आहे ते युजर फ्रेंडली आणि प्रॉपर क्लिकेबल असलं पाहिजे, जेणेकरून ते विदिन अ सेकंड्स तिथे यूज करता आले पाहिजे। कारण आपल्याला तर माहितच आहे की आपलं जर का वेबसाईट किंवा आपलं कोणतंही प्रोफाईल तिथे जर का स्लो असेल तर त्यांनी आपल्या कस्टमरला तिथे डिफिकल्टीज फेस कराव्या लागू शकतात। त्याचसोबत आपण आपल्या कस्टमरसाठी तिथे वेगवेगळे पेमेंट ऑप्शन्स दिले पाहिजे। कस्टमरसाठी तिथे डिफरंट पेमेंट गेटवेज पाहिजे। त्याचसोबत आपली जर का ई कॉमर्स जी आहे ती SSL सर्टिफाईड आहे की नाही किंवा आपल्याकडे जेवढे काही बॅचेस आहेत त्या सगळ्यांचे आपण तिथे सर्टिफाईड मेन्शन केले पाहिजे, जेणेकरून आपल्या कस्टमरचा जो आहे तिथे ट्रस्ट एक बिल्डअप होईल। याच्या व्यतिरिक्त सगळ्यात बेस्ट म्हणजे आपला कस्टमर सपोर्ट असला पाहिजे। तुमचं जे कस्टमर सपोर्ट आहे त्याचे तुम्ही डिटेल्स तिथे मेन्शन केले पाहिजे, कारण आपल्याला तर माहितीच आहे आजच्या कॉम्पिटिशनमध्ये खूप सगळे तिथे ई कॉमर्स वेबसाईट राहणार आहे, पण त्या सगळ्यांपैकी आपली जी ई कॉमर्स आहे त्याला आपण कसं वेगळं दाखवू शकतो यासाठी तिथे तुम्हाला कस्टमर सपोर्ट एक्सपिरियन्स किंवा तुमचं कस्टमर केअरची जी टीम आहे ती तिथे आपल्याला खूप मदत करणार आहे। कारण जर का आपले कस्टमर हॅपी आहे तर ते कस्टमर आपले रिकरिंग कस्टमर बनू शकतात आणि त्याचसोबत ते कस्टमर जे आहे ते त्यांच्या नातेवाईकांना किंवा त्यांच्या मित्रमैत्रिणींना तिथे रेफरन्स देऊन आपल्या बिझनेसला तिथे एक नवीन ग्रोथ देऊ शकतात। जर का तुम्हाला याच प्रकारचे अजून भरपूर सगळे ई कॉमर्स रिगार्डिंग अजून व्हिडिओज हवे किंवा तुम्हाला या रिगार्डिंग अजून माहिती हवी आहे तर आम्ही खाली काही नंबर मेन्शन केले आहे, त्या नंबरवरती तुम्ही कनेक्ट करून आपल्या ई कॉमर्सची वेबसाईटची माहिती घेऊ शकतात। तर खाली दिलेल्या नंबरवर नक्कीच आम्हाला कनेक्ट करा आणि अजून माहिती मिळवा। थँक्यू।